नमस्कार मंडळी. तर फायनली तो दिवस आलेला आहे, माझ्या डिलिव्हरीचा दिवस. आणि आता 3:23 झालेत रात्रीचे. आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो आहोत आणि रात्री 12:30 वाजल्यापासूनच माझ्या कळा चालू झालेल्या आहेत. तर मला खूप जास्त त्रास होतोय आणि जसं-जसं मला सगळे सांगतायत तसं-तसं मी वॉक करते, एक्सरसाइज करते. पण माझी डिलिव्हरी जी आहे ती होतच नाही आहे. तर 18 तास मी कळा देते, तरीही हवा तसा रिस्पॉन्स माझ्या बॉडीकडनं मिळत नाही आहे. तर फायनली आता मला लेबर रूममध्ये घेऊन चाललेत आणि लेबर रूममधनं मला 2 तास मी खूप प्रयत्न केल्यानंतर मग फायनली मला ऑपरेशन थिएटरमध्ये, ओटीमध्ये घेऊन गेलेत आणि मी खूप खूप सहन केलं आहे. तर आता फायनली माझ्या डॉक्टरांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की बेबी झालं आहे आणि सगळे खूप हॅपी आहेत आणि आम्ही दोघीही सुखरूप आहोत. तर सगळ्यांना हेच हवं होतं आणि फायनली मी आणि माझी बेबी आम्ही स्ट्रेचरवरनं आलो आहे आणि तेव्हाच हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. तर सगळेच खूप हॅपी आहेत आणि तुम्ही सगळ्यांचेच चेहरे बघू शकताय. आमच्या दोघांना बघून सगळे खूप हॅपी आणि माझी मुलगी म्हणजे माझा डबल रोल आहे. तर आमच्या दोघांनाही बघून सगळे खूप हॅपी आहे आणि आता सगळे खूप जास्त काळजी घेत आहेत माझी आणि बाळाचीही. तर सगळ्यात हॅपी मदर आहे मी. कारण मरणाला स्पर्श करून परत आली आहे आणि ती भावनाच खूप वेगळी आहे. हे सगळं दुःख साधारणतः 18-20 तास कळा देण्याचं दुःख एका छान चेहरा बघून मी विसरून गेली आहे.